माओवादाच्या संपूर्ण निर्मूलनानंतर उच्चस्तरीय बैठक रायपूरमध्ये अमित शहांच्या उपस्थितीमध्ये आयोजित केली आहे। अनेक राज्यांचे पोलीस महासंचालक उपस्थित आहेत। माओवाद निर्मूलनासाठी रणनीती आखली जाणार आहे। छत्तीसगडचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। कालच या ठिकाणी 21 माओवादी या ठिकाणी त्यांनी समर्पण केलं आणि त्यानंतर आजच या बैठकीचं आयोजन केलं गेल्याचं कळतंय। आपल्यासोबत महेश तिवारी जोडले गेलेले आहेत। महेश, आपण पाहू शकतोय की सध्या माओवादी मोठ्या प्रमाणावर आत्मसमर्पण करतायत। आता याच निमित्तानं पुन्हा एकदा इथं बैठकीचं आयोजन केलंय। अधिक माहिती द्याल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची बैठक आहे। कारण यांनी 1.5 वर्षापूर्वी याच पद्धतीची बैठक रायपूरमध्ये घेतली होती आणि त्यांनी माओवाद हे मार्च 31 मार्च 26 पर्यंत पूर्ण संपुष्टात आणू असं त्यांनी निर्धार व्यक्त केला होता। त्यांचा तो एक मेसेज होता सगळ्या माओवाद प्रभावित राज्यांच्या सुरक्षा यंत्रणांसाठी आणि त्याला अनुसरूनच गेल्या 1.5 वर्षात माओवाद्यांच्या विरोधात मोठ्या कारवाया झालेल्या आहेत। आता फक्त 1 महिना उरलेला आहे आणि माओवाद संपवण्यासाठी नेमकं काय करता येईल ही बैठक आहे। यात छत्तीसगडचे मुख्यमंत्री, गृहमंत्री यांच्यासह विविध राज्यांचे पोलीस महासंचालक आहेत। महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते, स्पेशल आयजी ऑपरेशन संदीप पाटील हे उपस्थित आहेत। या बैठकीत येणाऱ्या 1.5 महिन्यात कशा पद्धतीने माओवाद संपवता येईल यावर विचारमंथन आता होणार असल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिलेली आहे। याच्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या माओवादाची काय परिस्थिती आहे, किती मोठे कॅडर आहेत, किती नेते आहेत आणि सुरक्षा यंत्रणांसमोर काय आव्हाने आहेत, इंटेलिजन्स इनपुट जो आहे तो किती स्ट्रॉंग आहे, त्याला कसं मजबूत करायचं यावर चर्चा आहे। आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे माओवाद संपवत असताना पुढे भविष्यात अति दुर्गम भागात ही परिस्थिती उद्भवू नये यासाठी त्या भागात विकासाची गती कशी वाढवता येईल, रस्ते, शिक्षण, आरोग्य, रोजगार यावर काय विकासाच्या योजना करता येतील यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता। त्यामुळे ही बैठक जी आहे ही शेवटची मोठी बैठक मानली जात आहे, ज्याच्या अनुसरूनच विविध राज्यांचे सुरक्षा यंत्रणा माओवाद्यांच्या विरोधात मोठी कारवाई करतील। गडचिरोलीत आपण बघितलं आहे की 2 दिवसापूर्वी जी मोठी कारवाई सुरक्षा यंत्रणांनी गडचिरोली पोलिसांच्या जवानांनी केली, 7 माओवाद्यांना ठार मारण्यात आलेला आहे। आता बोटावर मोजण्याइतके माओवादी गडचिरोलीत उरलेले आहेत। त्यामुळे संपूर्ण दंड करण्यात केवळ गडचिरोली नव्हे, बस्तर असेल, ओरिसा, झारखंड, तेलंगणासह संपूर्ण दंड करण्यात माओवाद्यांचे किती मोठे नेते आहेत, किती कॅडर आहेत आणि त्यांना कशा पद्धतीनं आत्मसमर्पणासाठी प्रवृत्त करता येईल, दबाव वाढवता येईल त्यांच्यावर, या दृष्टीने सुद्धा यात काही विशेष दिशानिर्देश दिले जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे अमित शहा यांच्या नेतृत्वात होणारी आजची बैठक खूप महत्त्वाची मानली जात आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र पोलीस, गडचिरोली पोलिसांची सुद्धा यामध्ये कौतुक होण्याची शक्यता आहे। कारण ज्या पद्धतीनं भूपतीचं आत्मसमर्पण झालं होतं ते मील का पत्थर असलेली घटना होती आणि त्याच्यानंतरच मोठ्या प्रमाणात माओवाद्यांचं आत्मसमर्पण सुरू झालेलं आहे। त्यामुळे गडचिरोली पोलिसांची सुद्धा या बैठकीत कौतुक होण्याची शक्यता। नक्कीच, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी। अत्यंत चांगली निरीक्षणे आपण नोंदवलेली आहेत।